जे 28 तारीख खोर्डी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ-आय-आर दाखल झालेल्या होत्या. एफ-आय-आरमध्ये पोस्कोचा कलम, त्याच्यानंतर मोलेस्टेशन, त्याच्यानंतर आय-टी ॲक्ट, रायटिंग ही सर्व कलमं एफ-आय-आरमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. 3 आरोपींचं नाव आहे अनिकेत भुई, किरण माली, अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहे, अल्पवयीन मुलगा आहे. त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांची पुढील कारवाई करतायत. आणि ओव्हरऑल एफ-आय-आरमध्ये 7 लोकांचं नाव मेन्शन केले होते आणि 7 पैकी आता 4 झालेलं आहे. उरलेल्या 3 साठी पण अटके करण्यासाठी आपलं पोलीस टीम शोध चालू आहे. अनिकेत भोई जो आहे त्याच्यावरती या अगोदर काही गुन्हे दाखल आहेत असंही समजतात. हे काय? अनिकेत भोई ही आहे या गुन्ह्यामधला मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या विरोधात जुने 4 गुन्हे आहेत. त्या 4ही गुन्ह्यातलं स्वरूप रायटिंगचं प्रकारचं आणि मारहाणी प्रकार, दुखापत करण्याचं प्रकारचं होते. अशा 4 गुन्हे दाखल आहेत. तर आधीचा जो 353 गुन्हा दाखल आहे त्यातले काही आरोपी अटकेत आहेत? त्याच्यातलं पण जे आरोपी मेन्शन्ड आहे त्यांना देखील म्हणजे आम्ही पोलिसांचा कारवाई करण्यात आलेला आहे. तर अनिकेत भोई व्यतिरिक्त अन्य लोकांची पण काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? जसे याच्यावर 4 गुन्हे अगोदरचे. बाकी इतर जे काही आरोपी एफ-आय-आरमध्ये मेन्शन्ड आहेत त्या आरोपींच्या विरोधात कुठला गुन्हा अजूनपर्यंत आम्हाला समजलेला नाही.